आज आपण रेस्टॉरंटसारखी चटकदार व चमचमीत अशी छोलेची भाजी बनवणार आहोत। तर ही भाजी तुम्ही भटुऱ्याबरोबर खाऊ शकता, पुरीबरोबर खाऊ शकता, चपाती किंवा भात, तुम्ही कशाबरोबर ही भाजी खाऊ शकता। ही भाजी अप्रतिम लागणार आहे, चव तर एक नंबरच आहे। नमस्कार, मी सीमा, माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। सुरुवातीला आपण छोले बॉईल करून घेणार आहोत। हे छोले मी रात्रभर भिजवलेले आहेत, बघा छान भिजलेले आहेत। आपण आता हे कुकरला लावून 3 शिट्टे घेऊया। शिजताना आपण त्याच्यात 1 चमचा मीठ घालणार आहोत, 1 छोटं चक्री फूल घेतले मी, 2 लवंगा घेतल्यात, 1 मोठी विलायची जरा तोंड उघडून घ्यायची अशी, म्हणजे त्याचा चांगला स्वाद येतो आपल्या भाजीत। 2 तमालपत्र घेतल्यात आणि इथं 2 दालचिनीचे तुकडे घेतले। तर आपण याच्यात आहे ना थोडं 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आणि आता झाकण लावून 3 शिट्ट्या काढूया। आता आपल्याला मिक्सरला ग्रेव्ही बनवायची आहे। तर त्या ग्रेव्हीमध्ये कांदा, 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक घालायचं आहे। तर आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊया। टोमॅटोची ग्रेव्ही आपल्याला नंतर बनवायची। आता आपण छोले झालेत का बघूया। कसं आहे, कुकरचा पूर्ण प्रेशर जाऊस्तोपर्यंत कुकर खोलायचा नाही। आता आपण छोले शिजलेत का बघून घेऊया। तर हे बघा, छोले आता छान शिजलेले आहेत, सगळे एकदम मऊ असे झालेले आहेत। कोण कोण त्याच्यात सोडा पण घालतं शिजण्यासाठी, पण मी घातलेलं नाही, फक्त रात्रभर भिजवले आणि 3 शिट्ट्या घेतल्यात। तर छान मस्त मऊ शिजलेले आहेत। आता यातले थोडे छोले आहेत ना आपल्याला साईडला टोमॅटो बरोबर प्युरी करायची आहे, त्यासाठी आपण काढून ठेवूया। आता बघा, आपण याच्यात जेवढा गरम मसाला घातलाय ना, जेवढा वर दिसतोय ना तेवढा आपण काढून टाकायचा, नाही तर तो दाताखाली येतो। त्याची चव तर सगळी आता उतरलेली आहे याच्यात, मग हा काढून टाकायचा। आता हे बघा, आपली पहिली पेस्ट झालेली आहे, कांदा, लसूण, अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या। आता आपल्याला टोमॅटो आणि थोडे छोले ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची। छोले असे मिक्सरमध्ये बारीक केले ना, टोमॅटोवर प्युरी बनवली ना, तर एक असा घट्टपणा येतो भाजीला, म्हणून आपल्याला छोले पण बारीक करायचे। कढईत मी 2 पळी तेल घातलं होतं बघा, तेल गरम झालंय। आता आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणीत आपल्याला मोहरी वापरायची नाही, फक्त जिरे वापरायचे आहेत। जिरे चटचटू लागले की थोडा हिंग घालायचा। हिंग घातला की जिरे करपू नयेत, पटकन आपण प्युरी घालून घ्यायची पहिल्यांदा केलेली, आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण आहे ना मसाला जळू नये म्हणून आपण ह्याच्यात 2 चमचे पाणी घालायचं आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे लसूण इथे खाली चिटकू नये आपला, म्हणून आपण 2 चमचे पाणी घातलेलं आहे आणि छान परतून घेऊया। आता आपला हा मसाला छान भाजलेला आहे। आता आपण याच्यावर टोमॅटोची प्युरी घालूया, मगाशी केलेली। आता ही टोमॅटोची प्युरी घालूया आणि छान परतून घेऊया। ज्यावेळेस मसाला चांगला भाजतो ना, त्यावेळेस भाजीला टेस्ट छान येते, नाहीतर तुम्ही कितीही मसाले घातले ना तरी भाजीला चव येत नाही। त्यासाठी मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा असतो। आपण गॅस आता मिडियमच ठेवलेला आहे। तर हे बघा, आता मसाला भाजत भाजत आपल्याला याच्यात ड्राय मसाले पण घालायचे आहेत। तर ड्राय मसाले काय काय घेतलेत बघा, मी इथं कसुरी मेथी घेतली, आमचूर पावडर घेतली, काश्मीरी मिरची पावडर घेतली, धना पावडर घेतली आणि हळद घेतली। आता हे सगळे मसाले आपण ह्याच्यात घालून व्यवस्थित चांगला मसाला भाजून घेऊया। तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजायचा आहे। तेल सुटलं की समजायचं मसाला आपला भाजलेला आहे चांगला। आता मसाला पटकन भाजला जायसाठी आपण याच्यात मीठ घालूया। मसाल्याला कड आणि किनारीला तेल सुटलं का नाही की समजायचं मसाला चांगला भाजत आलेला आहे आपला। तोपर्यंत मीडियम गॅसवरच आपण मसाला भाजून घ्यायचा, गॅस फुल करायचा नाही, नाहीतर मसाला फक्त जळाला जातो। हे बघा, आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, तर आपला मसाला सगळा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यावर छोले घालूया
आता ह्या पाण्यासहित सगळे छोले आपल्याला घालायचे, कारण पाण्यात सगळा मसाल्याचा अर्क उतरलेला आहे, त्याच्यामुळे सगळं घालायचं. तुम्हाला जर अजून पाणी रस्सा वाढवायचा असेल ना तर तुम्ही याच्यात गरम पाणी ओतलं तरी चालेल. गार पाणी ओतायचं नाही, गार पाण्याने पूर्ण चव निघून जाते भाजीची, म्हणून पाणी गरम ओतायचं. हे का मी तांब्यात गरम पाणी करून ठेवलेलं आहे, हे पाणी मी घालते. आणि हा मसाला जास्त पातळ नाही बनवायचा. आपला छोले मसाला आहे, हे आपण एवढं पाणी घातलं आहे ना, नंतर हे घट्ट बनतं गार झाल्यानंतर. त्याच्यामुळं आता आपण हे छान शिजून देऊया. तोपर्यंत उकळी येऊपर्यंत आपण दुसरी फोडणी बनवूया. तर हे बघा, फोडणीसाठी इथं तेल मी गरम केलं आहे. त्याच्यात 4 हिरव्या मिरच्या घालते आणि थोडे अद्रकचे लच्छे. आता हे तेल गरम आहे, छान परतून द्यायचं तेलात, म्हणजे फोडणी छान बसती. फोडणीला सुगंध पण छान येतो आणि चव पण छान येते. बुडबुडे ह्याचे कमी आले की आपण ओतूया ह्याच्यात. आता ही फोडणी आपण ओतून घेऊया ह्याच्यात. थोडी कोथिंबीर घालून घेऊया आपण ह्याच्यावर. बाकीची कोथिंबीर आपण गॅस बंद केला की मग घालायची. आता 5 मिनिटं आपण छान शिजून देऊया सगळ्या मसाल्यात छोले. थोडी कोथिंबीर घालून घेऊया आपण ह्याच्यावर. बाकीची कोथिंबीर आपण गॅस बंद केला की मग घालायची. आता 5 मिनिटं आपण छान शिजून देऊया सगळ्या मसाल्यात छोले. तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. एकदा बनवली ना तुम्ही भाजीच्या प्रेमातच पडचाल, इतकी चवदार अप्रतिम लागते. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.